नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये नख कापण्यासाठी विशिष्ट दिवस आणि वेळेचं महत्त्व स्पष्ट करण्यात आले। योग्य दिवशी नख कापल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी मिळते, तर अयोग्य दिवशी हे केल्यास तुम्हाला त्याचं नुकसान देखील होऊ शकतं। मित्रांनो, पूर्वीच्या पिढ्यांनी वारंवार सांगितले की सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री किंवा काही ठराविक दिवशी नख कापू नयेत, कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं। त्यामुळे नख कापण्याची योग्य वेळ आणि दिवस जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। आठवड्याच्या 7ही दिवस नख कापण्याचे वेगवेगळे परिणाम होतात, तर ते तुम्ही जाणून घ्या। नख कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस कुठला आहे ते आपण पाहूयात, आणि त्या दिवशी जर तुम्ही नख कापलीत तर तुमच्या आयुष्यावरती फार मोठा त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल। आता पाहूयात की सोमवारी नख कापणं हे शुभ मानलं जातं। हा दिवस महादेव आणि चंद्राशी संबंधित असल्यानं तुमचं मन हे शांत राहतं। त्यानंतर मंगळवारी नख कापणं हे टाळावं, मात्र काही लोकांच्या म्हणण्यानुसार यामुळे कर्जमुक्ती मिळते। हनुमानासाठी उपवास करणाऱ्यांनी या दिवशी नख कापणं हे कसोशीनं टाळायला हवं। त्यानंतर बुधवार हा दिवस नख कापण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। यामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि व्यवसायामध्ये तुमच्या वाढ पाहायला मिळते। त्यानंतर गुरुवारी नख कापू नयेत, परंतु जर गुरुवारी तुम्ही नख कापलीत तर तुमच्यातील जो कामभाव आहे तो वाढीस लागतो। मग आता ती तुम्ही ठरवा की तुम्हाला नक्की काय हवंय ते। शुक्रवार हा नख कापण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो। या दिवशी नख कापल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते, तुमच्या संपत्तीमध्ये आणि सौंदर्यामध्ये वाढ होते आणि तुमचे नातेसंबंध देखील अधिक दृढ होतात। त्यानंतर शनिवारी नख कापणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं। यामुळे शनिदेवांचा कोप होतो आणि आरोग्य, मनशांती आणि आर्थिक नुकसान तुम्हाला पाहायला मिळतं। त्यानंतर रविवारी नख किंवा केस या दोन्हीपैकी काहीही कापू नयेत। यानं तुमच्या आत्मविश्वासामध्ये कमी येते, तुमच्या यशामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तुमचं आरोग्य बिघडू लागतं। योग्य दिवशी नख कापल्यास केवळ आरोग्यच नव्हे तर आर्थिक आणि मानसिक फायदे देखील तुम्हाला मिळतात। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं आठवड्यातील कोणकोणत्या दिवशी नख कापू नयेत आणि कोणकोणत्या दिवशी नख कापावीत आणि त्याचा काय काय परिणाम होतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।